हॅलो गाईज, या लेक्चरमध्ये आपल्याला रिॲक्शन विथ KNO2 अँड AgNO2 हा पॉईंट बघायचा आहे. तर आपल्याला अल्किल हॅलाइडची रिॲक्शन when alkyl halide is reacted with KNO2 and it also react with AgNO2. ज्यावेळी अल्किल हॅलाइड KNO2 बरोबर रिॲक्ट होतो, then it forms alkyl nitrite. And when alkyl halide is reacted with AgNO2, then it forms nitroalkane. This is the nitroalkane. ओके, मग आता बघा, आपण इथं KNO2 आणि AgNO2 वापरला. KNO2 वापरल्यानंतर अल्किल नायट्राइट बघायला मिळतो आपल्याला, AgNO2 वापरल्यानंतर नायट्रोअल्केन बघायला मिळतो. मग आता हे दोन्ही प्रोडक्ट आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात. मग जनरली हे असं का होतं, तर आपण पहिल्यांदा KNO2 चा जर विचार केला, KNO2 ओके, ह्यांच्यामध्ये जर विचार केला तर पोटॅशियम आणि नायट्रोजन, हा नायट्रोजन लोन पेअर कॅरी करतो. त्यामुळे पोटॅशियम आणि नायट्रोजन मधला जो बॉन्ड आहे तो प्युअरली आयोनिक बॉन्ड आहे. त्यामुळे हा नायट्रोजन असणार आहे तो पार्शियल निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज आणि पोटॅशियम असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजेच देयर इज अ फॉर्मेशन ऑफ K प्लस अँड NO2 मायनस आयन. म्हणजेच काय बघायला मिळतो आपल्याला, इथं जो NO2 आहे तो इथं NO2 फ्रीली अवेलेबल आहे आपल्याला. म्हणजेच ज्यावेळी आपण अल्किल हॅलाइडची रिॲक्शन करणार आहेत त्यावेळी हा NO2 अल्किल ग्रुपवर अटॅक करेल. मग आता तो का करेल, तर जनरली आपल्याला ह्याच्या अगोदर ह्या नायट्रो ग्रुपचं थोडंसं स्ट्रक्चर बघायचं आहे. नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन, दिस ऑक्सिजन कॅरीज 2 lone pairs, nitrogen also carries 1 lone pair and this oxygen shows the negative charge. आता इथे निगेटिव्ह चार्ज आलाय म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की हा ऑक्सिजन 6 इलेक्ट्रॉन्स कॅरी करत आहे, बरोबर. मग आता हा ऑक्सिजन आहे तो निगेटिव्ह चार्ज, हा ऑक्सिजन वर पण लोन पेअर आहेत, ह्या ऑक्सिजन वर पण लोन पेअर आहेत. मग आता हा ऑक्सिजन अटॅक करेल का हा ऑक्सिजन अटॅक करेल, तर ह्या ऑक्सिजनचा विचार केला तर हा ऑक्सिजन डबली बॉन्डेड ऑक्सिजन आहे आणि त्याच पद्धतीनं 2 लोन पेअर कॅरी करतो. ज्यावेळी अशी सिच्युएशन येते ह्या ऑक्सिजनच्या बाबतीत त्यावेळी हा ऑक्सिजन कधीही अटॅक करायच्या पॉसिबिलिटीमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. पण इथं आहे तो निगेटिव्ह आहे. मग ह्याची रिॲक्शन मी जर अल्किल हॅलाइड बरोबर केली तर अल्किल हॅलाइड मध्ये जर ह्यांच्यामध्ये जर विचार केला तर हॅलोजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवतो. देअरफॉर दिस हॅलोजन शोज दी निगेटिव्ह चार्ज, दिस अल्किल ग्रुप शोज दी पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच हा ऑक्सिजन निगेटिव्ह आहे, अल्किल ग्रुप पॉझिटिव्ह आहे म्हणताना हा ऑक्सिजन काय करणार आहे, या अल्किल ग्रुपला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार आहे. इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार म्हणजेच काय होणार आहे, हा हॅलोजन इलिमिनेट होणार आहे किंवा बाहेर जाणार आहे. म्हणजेच काय झालं बघा, RON डबल बॉन्ड O, बरोबर. प्लस हा X मायनस इथून बाहेर जाणार आहे कारण हॅलोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह दाखवतो आणि इथला K प्लस म्हणजेच काय तयार झाला, KX. ओके, म्हणजे देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइट. ओके, म्हणजेच काय तयार होतो, अल्किल नायट्राइट तयार होतो. आता हेच जर आपण AgNO2 च्या बाबतीत बघितलं तर AgON डबल बॉन्ड O हे AgNO2 चं स्ट्रक्चर आहे. दिस ऑक्सिजन ऑल्सो कॅरीज दी लोन पेअर, नायट्रोजन कॅरीज दी लोन पेअर आणि दिस ऑक्सिजन ऑल्सो कॅरीज दी लोन पेअर. ओके, मग आता जनरली हे असं का होतं बघा. आता ह्याची रिॲक्शन मी RX बरोबर केली. जर आपण KNO2 चा जर विचार केला तर KNO2 मध्ये बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर नायट्रो ग्रुप आपल्याला बघायला मिळतो. हा नायट्रो ग्रुप मधला ऑक्सिजन आहे तो निगेटिव्ह चार्ज दाखवतो, पण AgNO2 मध्ये ह्यातला ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज दाखवत नाही. मग आता ह्यांच्यामध्ये परत आपल्याला नेचर माहित आहे, हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज दाखवणार, हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज दाखवणार. मग आता हा ऑक्सिजन जनरली ह्या ऑक्सिजन एका Ag बरोबर बॉन्ड फॉर्म केलाय, नायट्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म केलाय आणि तो ऑक्सिजन आहे. आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे ह्या ऑक्सिजन कधीही अटॅकिंगच्या पॉसिबिलिटीज आपल्याला बघायला मिळणार नाही. मग आता हा नायट्रोजन काय करणार, त्याचे स्वतःची लोन पेअर वापरून ह्या हॅलोजन अल्किल ग्रुपवर अटॅक करणार. ज्यावेळी अटॅक करेल त्यावेळी हा Ag आणि ऑक्सिजन मधला जो बॉन्ड आहे, दिस बॉन्ड इज डिलोकलाइज ऑन दी ऑक्सिजन ॲटम. ओके, मग आता ऑक्सिजनवर डिलोकलाइज झाला म्हणजे ऑक्सिजनवर आला निगेटिव्ह चार्ज. ओके, ठीक आहे. मग हा Ag काय करणार, ह्या X बरोबर आपल्याला गेलेला बघायला मिळतो. ओके,
म्हणजेच आपल्याला काय बघायला मिळालं बघा, RnO2 प्लस AgX, म्हणजे देर इज ए फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. ठीक आहे, म्हणजेच ज्यावेळी अल्किल हलाइडची रिॲक्शन KNO2 बरोबर करणार आहे त्यावेळी आपल्याला मिळणार आहे अल्किल नायट्राइल. अँड व्हेन अल्किल हलाइड इज रिॲक्टेड विथ AgNO2 देर इज ए फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. ओके, या दोन रिॲक्शन मध्ये पॉइंट ऑफ डिफरन्स गाइस तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, थोडीशी रिॲक्शन नोट डाऊन करा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट रिॲक्शन आपल्याला बघायची आहे ती ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, ग्रिग्नार्ड रिएजंट इट इज ए ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय, तर जो कार्बन आहे तो कार्बन हा डायरेक्टली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटलला अटॅच झालेला बघायला मिळतो. इथं जो मेटल आहे तो ऍक्टिव्ह मेटल आहे, बरोबर. तो ऍक्टिव्ह मेटल आपण जो कन्सिडर करणार आहे तो कन्सिडर करतो मॅग्नेशियम. ठीक आहे, इथे ऍक्टिव्ह मेटल घेतलाय, तो मॅग्नेशियम घेतलाय. मग आता हा जो कार्बन आहे तो कार्बन ज्यावेळी डायरेक्टली मॅग्नेशियमला किंवा कोणत्याही ऍक्टिव्ह मेटलला अटॅच असतो त्यावेळी त्या कंपाऊंडला आपण म्हणतो की ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ओके, मग आता ह्याची ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा ह्याच रिॲक्शनचं टायटल आपण रिॲक्शन ऑफ अल्किल हलाइड विथ ऍक्टिव्ह मेटल. ऍक्टिव्ह मेटल बरोबर आपल्याला रिॲक्शन करायचे आहे. या पॉईंटच्या अंडर सुद्धा आपण ही रिॲक्शन बघू शकतो. ठीक आहे, ऍक्टिव्ह मेटल इथं मी कन्सिडर करतो मॅग्नेशियम. ओके, मॅग्नेशियम हा हायली ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे, मग आता वेन अल्किल हलाइड इज रिॲक्टेड विथ मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, हा जो ड्राय इथर आहे हा ड्राय इथर हा ऍज अ सॉल्व्हंट म्हणून आपण इथे यूज केलेला आहे. ठीक आहे, मग आता हा आपल्याला माहिती आहे की मॅग्नेशियम दोन व्हॅलेन्सेस दाखवतो, म्हणजेच हा मॅग्नेशियम अल्किल आणि हॅलोजन या दोघांच्या मध्ये ऍड होणार आहे. म्हणजेच बघा आता मॅग्नेशियम हे अल्किल ग्रुप आणि हॅलोजन मध्ये कसं ऍड होईल, तर मॅग्नेशियम Mg असतो त्याची +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवल्यानंतर 2 इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे. ओके, 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर हा हॅलोजन ह्या मॅग्नेशियमवर अटॅक करेल. ओके, त्याचबरोबर हा अल्किल ग्रुप सुद्धा ह्या मॅग्नेशियमवर अटॅक करेल. म्हणजेच काय झालं बघा, RMgX तयार झाला. म्हणजेच हा मॅग्नेशियम ह्या अल्किल आणि हॅलोजन ह्या दोन्ही ग्रुपच्या मध्ये इथं इंट्रोड्यूस झालेला आहे किंवा इथं ऍड झालेला आहे. देर इज ए फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. तो ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये हा अल्किल ग्रुप आणि हॅलोजनच्या मध्ये मॅग्नेशियम अटॅच आहे. मॅग्नेशियम नेहमीप्रमाणे काय दाखवणार आहे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज दाखवणार आहे. हॅलोजन काय दाखवणार, मॅग्नेशियम पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज दाखवणार, हॅलोजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज दाखवणार. आणि पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळतं की इथला अल्किल ग्रुप आहे तो कसा आहे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज बघायला मिळतो. ओके, मग आता जनरली हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे ह्या ग्रिग्नार्ड रिएजंटला कॉमनली आपण अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणून सुद्धा ओळखू शकतो. ओके, अल्किल मॅग्नेशियम हलाइड. ओके, मग आता ह्या अल्किल मॅग्नेशियम हलाइडचे सुद्धा आपण रिॲक्शन बघू शकतो. मग आता जनरली अल्किल मॅग्नेशियम हलाइडच्या जर आपण रिॲक्शन बघायच्या असतील तर त्या अल्किल मॅग्नेशियम हलाइडचं म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंटचं आपल्याला नेचर लक्षात घेणं फार गरजेचं आहे. हा RMgX halogen, it shows the electronegativity, therefore it shows the partial negative charge. Magnesium shows the partial positive charge and this alkyl group shows the partial negative charge. म्हणजे ह्यांच्यामध्ये बघा Mg आणि X ह्यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे हा बॉन्ड आहे तो प्युअरली आयोनिक बॉन्ड आहे आणि यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे हा बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे. म्हणजेच ऍक्च्युअली हा बॉन्ड ड्युएल कॅरेक्टर दाखवतो, कोव्हॅलंट कॅरेक्टर ॲज वेल एज आयोनिक कॅरेक्टर सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. मग तुम्हाला माहित आहे की
Mg आणि X यांच्यामध्ये जो आयनिक बॉन्ड आहे त्याच्यापेक्षा कोव्हॅलेंट बॉन्ड हा लिस्ट स्टेबल आहे, त्यामुळे बॉन्ड ब्रेक होणार आहे तो R आणि Mg मधला बॉन्ड ब्रेक होणार आहे, Mg आणि X मधला बॉन्ड ब्रेक होऊ शकत नाही. ओके, मग आता हा जो बॉन्ड आहे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, तो कोव्हॅलेंट बॉन्ड असून सुद्धा तो हायली पोलार आहे. ओके, त्यामुळे ह्यांच्यामध्ये आपल्याला पोलॅरिटी बघायला मिळते, त्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो. ओके, मग आता हा आपण ग्रिग्नार्ड रिएजंट ची रिएक्शन जर समजा मी वॉटर बरोबर केली प्लस HOH. आता वॉटरचं नेचर तुम्हाला माहित आहे, इथं हायड्रोजन आहे तो H+ आहे, इथं OH आहे तो OH- फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग आता जनरली काय होतं बघा, इथं मॅग्नेशियम आहे तो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, हॅलोजन पार्शियल निगेटिव्ह, अल्किल ग्रुप ऑल्सो शोज दी पार्शियल निगेटिव्ह चार्ज. इथं हायड्रोजन आहे तो प्रोटॉन आहे, म्हणजेच तो ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो. म्हणजेच ह्यांच्यामध्ये बघा हा अल्किल ग्रुप आणि मॅग्नेशियम यांच्यामध्ये आपण बॉन्ड ब्रेक झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण हा लिस्ट स्टेबल बॉन्ड आहे. त्याचबरोबर ह्या R आणि Mg मधला जो बॉन्ड आहे तो हायली पोलार आहे आणि Mg आणि X मधला जो बॉन्ड आहे तो आयोनिक बॉन्ड आहे. मग आता हा अल्किल ग्रुप पार्शियल निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो, म्हणजेच हा अल्किल ग्रुप कोणावर अटॅक करणार, H+ वर अटॅक करणार. म्हणजे देयर इज ए फॉर्मेशन ऑफ अल्केन प्लस MgX आणि दिस इज ए OH-. इथं OH- इथे H+ आहे, इथे H+ आहे म्हणल्यानंतर ऍसिडिक आहे, म्हणल्यानंतर इथं OH आहे तो मायनस आहे. ज्यावेळी हा अल्किल ग्रुप H+ बरोबर बॉन्ड फॉर्म करेल त्यावेळी तर मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी +1 शिल्लक राहील आणि ही शिल्लक राहिलेली व्हॅलेन्सी स्टॅबिलाइज करण्यासाठी हा OH- हे Mg वर अटॅक करेल आणि देयर इज ए फॉर्मेशन ऑफ वन एक्स्ट्रा मॉलिक्यूल. ओके, म्हणजे देयर इज ए फॉर्मेशन ऑफ अल्केन्स. म्हणजेच लक्षात ठेवा ह्या रिएक्शन मध्ये एक सगळ्यात महत्वाची नोट काय आहे, तर ज्यावेळी ग्रिग्नार्ड रिएजंट हा ऍसिडिक हायड्रोजन किंवा ऍसिडिक प्रोटॉन असलेल्या कोणत्याही कंपाऊंड बरोबर रिएक्शन करेल त्यावेळी तो आपल्याला अल्केन हा फायनल प्रोडक्ट देईल. ओके, मग असे कुठले आहेत तर आपण जनरली बघितलं तर अल्कोहोल, त्याचबरोबर अमोनिया, त्याचबरोबर हायड्रोजन हलाइड, वॉटर, ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याचबरोबर अल्काइन, ओके. इथं हायड्रोजन आहे तो ऍसिडिक आहे, इथला हायड्रोजन ऍसिडिक आहे, इथला हायड्रोजन ऍसिडिक 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 ऍसिडिक. म्हणजेच ज्यावेळी अल्किल हलाइड ह्या सगळ्यांच्या बरोबर रिएक्शन दाखवेल त्यावेळी आपल्याला मिळणार आहे तो अल्केन मिळणार आहे. ठीक आहे, हा सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हे विद्यार्थ्यांनो लक्षात तुम्हाला ठेवायला पाहिजे. ओके, पण हा ग्रिग्नार्ड रिएजंट आपण जर बघितला, आपण याची रिएक्शन जरी बघितली असेल तर ग्रिग्नार्ड रिएजंट इज नेव्हर स्टोर्ड अँड इट ऑलवेज प्रिपेअर्ड ऍट द टाइम ऑफ रिक्वायरमेंट. ओके, हा आपण स्टोअर करू शकत नाही, आपल्याला ज्यावेळी रिक्वायरमेंट असेल, ज्यावेळी आपल्याला तो लागणार असेल त्यावेळी आपण तो प्रिपेअर करावा, आपल्याला तो प्रिपेअर करावा लागेल. अँड इट इज धिस ग्रिग्नार्ड रिएजंट इज हायली रिएक्टिव्ह टुवर्ड्स ऑर्गॅनिक एज वेल एज इनऑर्गॅनिक रिएजंट्स. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे विद्यार्थ्यांनो, तो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ओके, ठीक आहे, हा झाला ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट इज दी reaction of alkyl halide, Grignard reagent formation, or it is formed by reaction of alkyl halide with active metal. पण इथे ऍक्टिव्ह मेटल आपण जनरली काय बघतो, मॅग्नेशियम बघतो, आणि this reaction is carried out in presence of dry ether. Dry ether is used as a solvent, then it forms RMgX. This RMgX is known as a Grignard reagent, or it is also known as a alkyl magnesium halide. Okay, ठीक आहे. ठीक आहे गाइज, नेक्स्ट रिएक्शन आपल्याला बघायची आहे वुड्स रिएक्शन. ओके, ह्या वुड्स रिएक्शन मध्ये 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्किल हलाइड आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ ऍक्टिव्ह मेटल, म्हणजे इथं मी सोडियम घेतलाय, सोडियम सुद्धा ऍक्टिव्ह मेटल आहे. ओके, आता 2 मॉलिक्युल्स का घेतले तुमच्या लक्षात येईल, तर मी लिहिताना एक लिहितो, दुसरा इथं मी खाली लिहितो.
This reaction is carried out in presence of dry ether. In this reaction, dry ether is also used as a solvent for sodium. ओके, मग आता बघा ह्यांच्यामध्ये NaX बाहेर जाणार, इथून पण NaX बाहेर जाणार, म्हणजेच काय बाहेर गेला, ट्वाइस NaX बाहेर गेला. ओके, ट्वाइस NaX बाहेर गेल्यानंतर इथं राहिला काय, इथं एक अल्किल ग्रुप राहिला, इथं एक अल्किल ग्रुप राहिला. धीस टू अल्किल ग्रुप्स आर कंबाईन विथ इच अदर, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्केन. पण हा जो अल्केन आहे, आपण वापरलेला जो 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्किल हॅलाइड आहे, तो अल्किल हॅलाइड पेक्षा हायर अल्केन्स आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच या वुड्स रिएक्शन मध्ये लोअर अल्किल हॅलाइड पासून आपण हायर अल्केन्स फॉर्म करू शकतो. ओके, म्हणजेच रिएक्शन काय झाली, वेन 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्किल हॅलाइड, किंवा ह्या पद्धतीने लिहिलं तरी तुम्हाला चालू शकतं. ट्वाइस Na प्लस X R, there is elimination of twice NaX. This reaction is carried out in presence of dry ether. Then it forms higher alkene plus twice NaX. ओके, मग आता इथं जो अल्किल हॅलाइड घेतलाय, हे दोन्ही अल्किल हॅलाइड हे सेम आहे, म्हणजे दोन्ही मॉलिक्युल सेम आहेत. ओके, जर मी डिफरंट अल्किल हॅलाइड्स घेतले, X घेतला प्लस ट्वाइस Na प्लस XR डॅश कन्सिडर करतो, म्हणजे इथं वापरलेला मी हा जो अल्किल हॅलाइड आहे, त्याच पद्धतीनं हा अल्किल हॅलाइड, दोन्हीही अल्किल हॅलाइड हे डिफरंट अल्किल हॅलाइड्स आहेत. म्हणजेच जरी डिफरंट अल्किल हॅलाइड्स असतील तरी सुद्धा आपल्याला इथून बघायला मिळणार आहे, जो कंपाऊंड बघायला मिळणार आहे, तो कंपाऊंड हा आपल्याला हायर अल्केनच बघायला मिळणार आहे. ओके, पण हा हायर अल्केन बघायला मिळत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये सेल्फ कपलिंग प्रोडक्ट्स बघायला मिळतात, त्याचबरोबर क्रॉस कपलिंग प्रोडक्ट सुद्धा बघायला मिळतात. सेल्फ ॲज वेल ॲज क्रॉस कपलिंग प्रोडक्ट्स आर शोन. ओके, मग आता एक्झॅक्ट काय, डिफरंट अल्किल हॅलाइड घेतल्यानंतर आपल्याला मिळणारे